नाशिकमधील नामांकित कंपनीमधील तरुणांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी जिहादी रॅकेट सक्रिय असल्याचा पोलिसांना संशय आहे। रोजगाराच्या शोधात असलेल्या महिलांची माहिती घेऊन त्यांना रोजगार देऊन जाळ्यात अडकवलं जात होतं। एका तरुणाला बेरोजगार मुली शोधण्याचं टार्गेट हे देण्यात आलं होतं। मुली न मिळाल्यानं तरुणानं काम करण्यास नकार दिला, परंतु त्यानंतर त्या तरुणाला धर्म बदलायला सांगितलं गेलं अशी माहिती समोर आली। या प्रकरणी 8 महिलांनी तक्रार केली आहे, तर 6 जणांना अटक करण्यात आली। नाशिक पोलिसांकडून 5 आरोपींची कसून चौकशी सुरू आहे। हे सर्व संशयित आरोपी नाशिकमधील असल्यानं त्यांचा इतर कोणत्या घटनांशी संबंध आहे का याचाही तपास घेतला जातोय। त्यामुळे या तपासात आता काय नवनवीन माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं आहे। दरम्यान या धर्मांतराची ही मोडस ऑपरेंडी नेमकी काय होती ती आपण पाहूया। एका तरुणाला बेरोजगार मुली शोधण्याचं टार्गेट दिलं गेलं होतं। मुली न मिळाल्यानं तरुणानं काम करण्यास नकार दिला। हिंदू मुली नाही का मिळत असं म्हणत तरुणाला धर्म बदलण्यास सांगितलं। रोजगाराच्या नावाखाली महिलांना जाळ्यात ओढलं। बेरोजगार मुलींची माहिती गोळा करून त्यांना टार्गेट करण्यात आलं। नोकरीच्या आमिषानं मानसिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला। इंटरव्ह्यू फॉर्म मधून मिळालेल्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर करण्यात आला असं देखील समजतंय। शिवाय टीम लीडरना जास्त पगार देऊन हे रॅकेट वाढवलं गेलं। प्रमोशन आणि पगारवाढीचं आमिष दाखवून दबाव आणला गेला। सुट्टी ओव्हरटाईमच्या माध्यमातून या सगळ्यांची मानसिकता बदलली। कॅफे हॉटेल ट्रिपच्या नावाखाली बाहेर नेऊन शोषण करण्यात आलं। याशिवाय मैत्रीचं आणि लग्नाचा आमिष दाखवून अत्याचार करण्यात आले आणि अश्लील भाषेत अपमान आणि मानसिक छळही करण्यात आला असं देखील समजतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।